नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आपण आज निफ्टीचं वीकली अनालिसिस, डेली अनालिसिस अँड इंट्राडेचं अनालिसिस करणार आहोत उद्यासाठीचं. ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता चार्टवरती की वीकली जे क्लोजिंग आलेली आहे मार्केटची ती आहे 25,910, जी एक खूप स्ट्रॉंग क्लोजिंग आहे आणि ती तुम्हाला सजेस्ट करते मार्केट की वीकली जी कॅन्डल आहे ती खूप छान बनू शकते. ठीक आहे. पण जर तुम्ही डेली कॅन्डलवरती आले असाल तर डेली कॅन्डलवरती तुम्हाला दिसायला मिळेल की मार्केट जे क्लोज झालेलं आहे ते एका झोनमध्ये क्लोज केलेलं आहे आणि तो जो झोन आहे तो आहे 26,000च्या खाली. ठीक आहे. तर आपल्यासाठी एक इम्पॉर्टंट लेवल आहे जी तुम्हाला मार्क करून ठेवायची आहे, ती आहे 26,026ची लेवल. ठीक आहे. तर ह्या लेवलच्या वरती जर मार्केट सस्टेन करतंय तरच मार्केटमध्ये इंट्राडेमध्ये मुवमेंट येऊ शकते. जर ते मार्केट सस्टेन करत नसेल तर तुम्हाला डेलीमध्ये दिसायला मिळेल की एक हाय रेंजला मार्केट जाऊ शकतं आणि तिथून परत एकदा सेलिंग येऊ शकते. ठीक आहे. पण जर तुम्ही विचार केला की मार्केटमध्ये मला फक्त इंट्राडे जर करायचं असेल तर कोणत्या लेवलवरती मी इंट्राडे करू शकतो, तर इम्पॉर्टंट लेवल आहे तुमच्यासाठी ही 25,819ची लेवल आहे. ठीक आहे. 25,819च्या लेवलला तुम्हाला एक सपोर्ट आहे जो तुम्हाला परत बाउन्स बॅक देऊ शकतो. म्हणजे इंट्राडेमध्ये जर मार्केट असं रिव्हर्स येत आहे तर इथून पुन्हा एक रॅली येण्याची शक्यता तुम्हाला दिसत आहे. ठीक आहे. तर उद्याचं जे ओपनिंग आहे ते या लेवलच्या आसपास ओपन होऊ शकतं मार्केट 26,000च्या खाली, पण 25,910च्या वरती. तर तुम्हाला काय करायचं की पहिले 15 मिनिटाची जी कॅन्डल आहे ती तुम्हाला वेट करायची आहे आणि पहिल्या 15 मिनिटाची कॅन्डलचं जे बिहेवियर असेल त्यानंतर तुम्हाला डायरेक्शनल ट्रेड प्लॅन करायचा आहे. ठीक आहे. आणि जे स्टुडंट प्लॅन करतायत की त्यांना पोझिशनल ट्रेड प्लॅन करायचा असेल तर त्यांच्यासाठी डेली कॅन्डलवरती इम्पॉर्टंट लेवल ज्या आहेत त्या जर तुम्ही बघितल्या व्यवस्थित तर त्या आहेत 25,854, ही एक लेवल इम्पॉर्टंट आहे. आणि जर तुम्ही अप्पर साईडला गेले तर अप साईडला गेल्यानंतर तुम्हाला लेवल इम्पॉर्टंट आहे ऑल टाईम हायच्या आसपासची जी लेवल आहे ती आहे 26,116, ही लेवल इम्पॉर्टंट आहे. आणि याच्यावरती मार्केट सस्टेन करतं तर पुढची लेवल इम्पॉर्टंट आहे 26,277ची लेवल. ठीक आहे. तर याच्यामध्ये आता टोटल 3 प्रकारचे ट्रेडर असतात, इंट्राडे, पोझिशनल आणि ज्यांचा व्ह्यू BTST असतो. ठीक आहे. तर इंट्राडेसाठी मी ऑलरेडी लेवल मार्क तुम्हाला सांगितलेली आहे, ती आहे 25,809ची लेवल, ही तुम्ही लक्षात ठेवायची आहे. जर तुम्ही BTST ट्रेड किंवा तुम्ही पोझिशनल ट्रेडर आहात तर तुमच्यासाठी इम्पॉर्टंट लेवल आहे 26,026 आणि टार्गेट तुमचं राहू शकतं 26,116 आणि नेक्स्ट टार्गेट जो पोझिशनल ट्रेडर आहे तसं राहू शकतं 26,277. पण आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की मार्केट वन वे जाणार नाहीये, त्यामुळे 26,277 लेवल जर अचीव झाली तर तिथून परत एकदा तुम्हाला शार्प फॉल मार्केटमध्ये दिसू शकतो. तर आपल्याला एक लक्षात ठेवायचं की मार्केट बाय ऑन डिप्सच्या लेवलला आहे, म्हणजे जितकं मार्केट खाली पडणार आहे तितकं तुम्हाला त्याला पुन्हा बाय करण्याची संधी मिळणार आहे. म्हणून जो कोणी ट्रेडर असेल इंट्राडेचा तो आपल्या टेक्निकल अनालिसिसनुसार करू शकतो. लेवल्स लक्षात ठेवायचे आहेत 25,809 आणि 26,026ची लेवल. आणि जर तुम्ही पोझिशनल ट्रेडर आहात तर जितका मार्केट ड्रॉप होणार आहे तितकं मार्केट बाय ऑन डिप्सच्या लेवलला आहे, तर तुम्ही पोझिशनल ट्रेडला कॅरी करू शकता आणि नेक्स्ट वीकमध्ये तुम्हाला एक बुलिश क्लोजिंग मार्केटची दिसू शकते. ठीक आहे. तर बुलिश वीक असणार आहे यावेळेसचा. फक्त मध्ये एखादा फॉल जर तुम्हाला दिसत असेल तर त्याला घाबरून जायचं कारण नाही आहे. मध्ये एखादा फॉल दिसला तुम्हाला तर ती एक अपॉर्च्युनिटी असेल फॉर अ पोझिशनल ट्रेड. आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे की जो वीकली क्लोजिंगची जी कॅन्डल असेल, ठीक आहे, तर ते आपण ड्रॉ करण्याचा प्रयत्न करूया. तर जी वीकली कॅन्डल आहे ॲज पर अवर अनालिसिस ती अशा पद्धतीने एक कॅन्डल बनू शकते फॉर्मेशन कॅन्डलचं. आणि इथं वरती स्ट्रिक आहे
ते लागू शकतं. ती जी कॅन्डल आहे तुमच्यासमोर आता आपण चेक करून घेऊया की कशी दिसणार आपल्याला. ठीक आहे, तर वीकली कॅन्डल तुम्हाला अशा फॉर्मेशनमध्ये मार्केट दिसू शकतं. आणि मार्केटचा जो ऑल टाईम हाय आहे तो जवळपास तुम्हाला 26,300च्या वरती जर क्लोजिंग मार्केटला आली तर मग आपण समजू शकतो की पुढच्या वीकपासून मार्केट अजून अप डायरेक्शनला जाताना दिसू शकतो. तर इम्पॉर्टंट काय आपल्यासाठी ह्या वीकची जी क्लोजिंग आहे ती इम्पॉर्टंट असेल, पण मोस्टली क्लोजिंग बुलिश असणार आहे आणि 26,270च्या लेवल आसपास आपल्याला एक फॉल दिसू शकतो. ठीक आहे, तर आपण नक्कीच वीकली अनालिसिस केलेलं आहे. तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं सेलिंग जर अपॉर्च्युनिटी मिळाली तर तुम्ही त्याला अवॉइड करा. आणि जर तुम्हाला बाय अँड डिपचा कॉन्सेप्ट कळला असेल तर तुम्ही त्याला काय करू शकता की जितकं मार्केट खाली येईल तितकं पोझिशनल ट्रेड तुम्ही लॉन्च करू शकता. ठीक आहे, आणि जर तुम्ही मंथली कॅन्डलचा विचार केला आता, ठीक आहे, ज्यांचा व्यू अजून पोझिशनल आहे मंथलीमध्ये पण तुम्ही बघाल तर एक प्रकारचं तुम्हाला दिसतं की हा एक रेजिस्टन्स पॉईंट आहे. जर तुम्हाला रेजिस्टन्स पॉईंट आपल्याला ड्रॉ करता आला तर हा एक लेवल आहे, तर तिथं तो स्टॉप होऊ शकतो. 300च्या वरती जर क्लोजिंग आली तर तुम्हाला ही कॅन्डल पूर्ण बुलिश होताना दिसू शकते मार्केट. ठीक आहे, तर आपण बघू शकतो की आपल्याला जितकं मार्केट खाली येईल तितकं अपॉर्च्युनिटी आहे. आणि नंबर 2 काय आहे की एक जी ही बुलिश कॅन्डल तुम्हाला दिसते क्लोज झालेली लास्ट मंथमध्ये, त्याचा इफेक्ट तुम्हाला कदाचित नोव्हेंबर थर्ड वीक आणि डिसेंबरच्या सेकंड वीकपर्यंत पॉझिटिव्ह होताना दिसू शकतं. तर नक्कीच ज्यांना कोणाला वीकली अनालिसिस, डेली अनालिसिस आणि इंटरडे अनालिसिस तुम्हाला हवे असतील तर नक्कीच तुम्ही स्टॉप प्लस ट्रेडिंगला फॉलो करा. आणि नक्कीच तुम्ही रोज तुम्हाला एक इंटरडेच्या लेवल्स किंवा वीकली अनालिसिसच्या लेवल्स तुम्हाला आम्ही त्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. ठीक आहे, सो भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया की निफ्टीचं आणि मार्केट डायरेक्शन काय असू शकतं. ठीक आहे, थँक्यू. जय महाराष्ट्र.